जय शिवराय मित्रांनो, राज्यात राज्य शासनाच्या माध्यमातून जमीन खरेदीला ज्याच्यामध्ये 4 एकर जिरायत आणि 2 एकर बागायत या जमीन खरेदीसाठी 100% अनुदान दिलं जातं। ज्याच्यामध्ये नवबुद्ध आणि अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही योजना राबवली जाते। तर जे काही अनुसूचित जमातीचे लाभार्थी आहेत आदिवासी बांधव यांच्यासाठी आदिवासीचं सबलीकरण व स्वाभिमान ही योजना राबवली जाते। आणि मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत जमिनीची विक्री करण्याकरता प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, एकंदरीत या योजनेबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेतलेली आहे। नवीन आलेला गेल्या आठवड्यातील जीआरई पाहिलेला आहे। याच्यामध्ये नवीन लाभार्थी नवीन जात प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे। आणि याच्याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर ज्या लाभार्थ्याला जमीन नसते अशा भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून जमीन खरेदी केली जाते। आणि याच्याच अंतर्गत आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन या योजनेअंतर्गत शासनाला विक्री करण्यासाठी लाभार्थ्याला शेतकऱ्याला एक अर्ज करायचा असतो। आणि याच अर्जासाठी प्रस्तावासाठी आता शासनाच्या माध्यमातून अर्ज आमंत्रित करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, एकंदरीत या दोन्ही योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी अर्ज केल्यानंतर त्या लाभार्थ्याला त्याच गावामधील जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जमीन आवश्यक असते। आणि अशी जमीन खरेदी करण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून हे प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत। या प्रस्तावाच्या माध्यमातून आलेली जमीन ही शासनाकडून खरेदी केली जाते। आणि पुढे जे लाभार्थ्याच्या माध्यमातून अर्ज केलेला असेल आणि जे लाभार्थी प्राधान्य क्रमानुसार याच्यामध्ये पात्र होतील अशा लाभार्थ्यांना पुढे ती 100% अनुदानावरती जमीन दिली जाते। आणि याच्यासाठी आता अर्ज आमंत्रित करण्यात आलेले आहेत। योजना कशा प्रकारे राबवली जाते, अर्जाचा नमुना या सर्वांबद्दल आपण यापूर्वी वेळोवेळी माहिती घेतलेली आहे। याचा अर्जाचा नमुना तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे। धन्यवाद।